माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विवेकाने जाने सुघटत समाजा टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे फुलविले। लसत भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरू, तया ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आपण बघितलंय। खरोखर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश देवांची योग्यता सांगणारा ग्रंथ। भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील पहिला ओवीबद्ध टीका म्हणजे ही ज्ञानेश्वरी। ज्ञानेदेव हे योगी होते, तसेच भक्तही होते, तत्वज्ञ होते, तसेच कवीही होते। सामान्य बुद्धीला दीपवणारी त्यांची विद्वत्ता, उत्तुंग कल्पनाविलास, अमाप शब्द संपत्ती, सूक्ष्म अवलोकन, हृदयंगम नाट्य, नादयुक्त ओघवती शैली आणि त्यातून फुलणारे कवित्व त्यांच्या व्यक्तिमत्व साधुत्वाला साक्षीभूत ठरते। ज्याप्रमाणे कर्पुरामध्ये शुभ्रता, मृदुता आणि सुगंध असतो, त्याप्रमाणे ज्ञानदेवांमध्ये विद्वत्त, कवित्व आणि साधुत्व यांचा त्रिवेणी संगम आपल्याला दिसतो। तत्वज्ञानी, प्रेमळ ईश्वर भक्त, सामाजिक नेते, अलौकिक योगी, धर्मरक्षक आणि प्रासादिक ग्रंथकार अशा अनेक नात्यांनी त्यांची जी निर्मळ कीर्ती दिव्यत्वाने अखंडपणे महाराष्ट्रामध्ये दुमदुमत राहिली आहे, त्या ज्ञानदेवांचा हा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी, म्हणजेच भावार्थ दीपिका। त्याच्यामध्ये ते आपल्याला सांगतायत भक्तांची लक्षणं। अहो, त्यांची भाषा इतकी मृदू आहे, मधुर आहे, प्रौढ आहे आणि वेचक पण आहे। वसंत ऋतूच्या घरी जशी दलकुसुम संपत्ती लोळत असावी, त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या संग्रही शब्दसंपत्ती आणि कल्पना संपत्ती अफाट आपल्याला दिसते। उपमा, भाषा सौंदर्य, तत्वज्ञान, साक्षात्कार, भक्ती, अद्वैत यांची सांगड, अलौकिक निरीक्षण शक्ती, अप्रतिम असं कवित्व, अलोट वाङ्मय माधुर्य या गुणांच्यामुळे ज्ञानेश्वरी ग्रंथ हा न भूतो न भविष्यती असा झालेला आहे। त्यात भक्त लक्षणे सांगताना ज्ञानदेव सांगतात की सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला आणि परकेपणा भाव कुठेच नसतो, त्याप्रमाणे भक्ताला सुद्धा लोकांविषयी आपला आणि परकेपणा भाव राहत नाही। तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्टच जाणत नाही। उत्तमाचा